उद्या मा बाबाच्या लग्नाची कपडे घेऊन या. त्यांना काहीच करू देऊ नका. कळलं का? अमोल नाही कळणार त्यांना काय. आता तू आम्हाला एवढी जबाबदारी दिली आहेस ना, मग आम्ही सगळी व्यवस्थित पार पाडतो. तू अजिबात काळजी करू नकोस. हा थँक्यू मोठी मा. बर चला निघतो मग आता आम्ही. काय तू जबाबदारी दिली आमच्यावर, आम्हाला कामं करायची आहेत ना. हा. बाय छोटे सरकार. बाय बाय दीदी. मी आता मा बाबाच्या लग्नानंतरचे सगळे कार्यक्रम बघणार. त्यासाठी थँक्यू देवा. अर्जुन, आपण आपल्या अमोलला दवाखान्यातून सुखरूप घरी घेऊन जाणार आहोत. पे अमोलची अवस्था बघून एक बाप म्हणून मन मानत नसलं तरी पण त्याची वाचायची शक्यता नव्हतीच बरं. पण देवाची नजर होती की त्याच्यावर, आणि देवानीच त्याला बरं केलं. खरंच आजन्म आभारी आहे मी तुझी. देव आहे ना वेगळंच गणित आहे बरं का पे. आपला हक्काचा मित्र असतो ना बघ, तसं वाटतं मला आता देवाकडे बघून. ते कसं? अगं बघ ना, हे त्याच्यावर किती चिडा किती रागवा, त्याला दोष द्या, परत प्रेमाने त्याच्या जवळ जा, तो घेतोच आपल्याला जवळ. म्हणूनच तर त्याला देव म्हणतात ना अर्जुन. माफ करा, लय रागावलो, लय चिडलो तुझ्यावर. बापाचं काळीज घे समजून आता तूच. पण तू नाही रागावलास माझ्यावर कधी, म्हणूनच अमोलला आमच्या आयुष्यात परत पाठवलंयस तू. तुझ्याबद्दल जो रिस्पेक्ट आता माझ्या मनात आहे ना, जी भक्ती आहे ना, आयुष्यात कधीच कमी होणार नाही. मला लय वेगळंच वाटतंय आता आप्पे काहीतरी, माहितीये का? देवा, आमचं काम आणि आमचं कुटुंब ह्यापेक्षा मोठं काहीच नको रे आम्हाला. सगळ्यांना सुखी ठेव बस. बघ, फक्त तुझा आशीर्वाद राहू दे. मी आप्पी आणि अमोल तिघं ना एकदम सुखात राहू. अमोलला सगळे संस्कार करू, त्याला मस्त वाढवू. आणि ना फक्त आम्हाला एकमेकांपासून वेगळं करू नको देवा. आजपर्यंत लय वेळा झाला, आता नको. मला आहे ना ह्या दोघांसोबत आयुष्य काढायचं अख्खं. अर्जुन. तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे. अर्जुन बस आता. चला अमोल जवळ जाऊया. मा, अगं तू हे सगळं का आवडतीयस? उद्या लागणार आहे का हे सगळं मला? अरे बाळा, मला सांग, आपण रोज रात्री झोपतो म्हणून आपण सकाळी अंथरूण पांघरून न आवरता तसंच कामाला निघून जातो का? नाही मा. तसंच असतं बाबा या सगळ्या वस्तूंचं. जागच्या जागी आवरायला लागतात रोज. बाबा, मा पुढे काय बोलणार हे तुझ्या बरोबर लक्षात असतं. अरे मला काय सांगू, तू आत्ता बघतोयस, मला झाली 8-10 वर्ष. एक मिनिट, तुम्हाला दोघांनी नीट नेटकेपणा नकोय का अंगात? हे मस्करी केली मी, तू कुठं सिरियसली घेते? मी त्याला चांगलं काहीतरी शिकवते. तुझं काय चाललंय अर्जुन? अरे वा सिस्टर, काय टायमिंग आहे, पटकन आला. या 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 या. काय म्हणता? सर तुम्ही बोलवलं होतं का? हा हो, मी बोलवलं होतं. थांबा. हे पेढे आणलेत. हे पेढे आहेत, सगळ्या दवाखान्यात वाटा. सगळ्यांना सांगा माझा पोरगा बरा झालाय. ओके थँक्यू सर. हा मी काय म्हणतो आणि तू काय म्हणलं? हा पेढा एकदम गोड. तुला सांगतो, म्हणलं आपला पोरगा बरा झालाय ना. 10 किलो पेढे आणले. सिस्टरला म्हणलं अख्ख्या दवाखान्यात वाटा. 10 किलो पेढे आणलेत. बाबा, अरे अजून किती पेढे वापरणार आहेस? अरे तसं काय नसतं रे, आपल्या मनाला आलं की आपण वाटणार. तुला सांगतो, ओळखीच्या सगळ्यांना पेढे देणार मी आणि सांगणार माझा पोरगा बरा झालाय. माझ्या फ्रेंड्सला पण वाटायचे बाबा. फ्रेंड्सला किती 10 किलो वाटतात ना? तुझ्या फ्रेंड्सला 20 किलो पेढे वाटायचे. आपण गाडी घेऊन येणार मी. अर्जुन खरंच रे, अमोलचं बरं होणं आपल्या सगळ्या घराला आनंद देऊन जाणार आहे. खरे अमोल जीव आहे आपल्या सगळ्यांचा ग. बाबा, अरे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट हीच आहे की तुम्ही आयुष्यभर एकत्र असणार. अमोल बाळा, तू काळजीच करू नको.
आम्ही आता एकमेकांची साथ कधीच नाही सोडणार, काही झालं तरी. आम्ही कायम एकत्र राहणार आहोत. तुला ना माझं पक्कवाला प्रॉमिस आहे. मी आलो सिस्टर सोबत पेढे वाटून. मा अगं तू आवडताना माझ्या गोळ्या कुठे ठेवल्यास? 1 मिनिट, तुला किती वेळा सांगितलं गोष्टी जागच्या जागी ठेवत जा, म्हणजे गरजेच्या वेळी मिळतील. पण कोणी माझं ऐकतच नाही. तुम्हाला शिस्तच नकोय. 1 मिनिट तू माझी 1 मिनिटात पेढे वाटून आलो सिस्टर. अर्जुन तू काय तू काय हसतोस रे? नाही करावं. अहो खताचं ठीक आहे, पण आपल्याला मातीचा पोत बघून तणनाशक पण तसंच आणायला लागेल ना. आणू बापू, अहो, पैशाचा पण विचार करायला पाहिजे हा? हो, हो. आणि जेव्हा लागेल तेव्हा आणू ना गरजेला. हा काय माझे पेपर चेक करताय वाटतं. अहो काय स्वप्नील सर गंमत करताय का आमची? काय नाही, जरा रानातल्या कामाची यादी करत होतो दोघं मिळून. ऐका ऐका ऐका. अरे काय? हो 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 दिपे, भांजी नाही तर का मामा भांजीदार का उड्या मारायला. विनू बाबा कारणच तसं आहे. अमोलच्या स्वागतासाठी आपल्याला अख्खं घर सजवायचं आहे आणि उद्याच्या कार्यक्रमाची तयारी पण करायची आहे ना. कार्यक्रम? उद्या कसला कार्यक्रम रे? अरे हो, हे नव्हते नाही का अमोलच्या सिक्रेट मीटिंगला. सिक्रेट मीटिंग आम्हाला सोडून? अहो विनू बाबा, तुम्ही आणि बापू काहीतरी कामानिमित्त घरी आलता, त्यावेळी अमोलनं आम्हाला सांगितलं दीदीचा आणि दाजींचा गृहप्रवेश करायचा आहे. तो पण कधी माहितीये का? अमोल येणार त्याच दिवशी. आणि हो, त्यांनी सगळ्यांना कामाच्या जबाबदाऱ्या पण वाटून दिल्यात बरं का. आम्ही तर सगळं विसरूनच गेलो होतो की. पण छोटे सरकार कुठले विसरतात? अहो त्यांना बरं होऊन जे जे करायचं होतं ना ते सगळं करणार आहेत ते. अगदी खरं आहे बरं का. आणि एवढं मोठं ऑपरेशन होऊन त्याला आराम करायचा नाही या ठिकाणी. करूया, अमोलची इच्छा आहे ना, मग सगळं करू त्याच्या इच्छेप्रमाणे. पण एक लक्षात ठेवा, आता या घरात पूर्वीसारखं आपण आनंदानं एकत्र राहूया. कुठलाही वाद नकोय मला घरात आता. मामनजी, तुम्ही काही काळजी करू नका. आता इथून पुढं कायम आपलं कुटुंब एकत्र राहील. चला आता आम्हाला काहीतरी काम सांगा, म्हणजे आम्ही काम करतो. अहो बापू, ही काय यादी आहे ना खतांची? अहो ही यादी बागायतदार आल्यानंतर बघू काय करायचं ते. घरातल्या गृहप्रवेशाची तयारी. इकडे मामा आज बरं जा तू कपडे आणलेस. बिलिंग डिपार्टमेंटला गर्दी नव्हती, ते एक बरं झालं. सकाळी सकाळी फोन केला. अरे काय 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 कुठं काय? हो ना, मी पोलीस स्टेशनला जाऊन चोर पोलीस नाही कळत. मी खरंच पोलीस आहे ग. काय लपवते माग? काय 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 तू सांग की काय? अरे काय? काय काय मारू का तुम्ही? अर्जुन तुला हे पकडा तुम्ही. तुम्ही नेहमी बाजूला होताय. मला अडकून काय चाललंय? काय त्या पिशवीत सांग की एवढं काय? छोटे सरकार मोमा मी आहे ना, सांग तुम्ही. मा बाबा, त्यामध्ये तुमचे कपडे आहेत. कपडे कसले? लग्नाचे. तिसऱ्यांदा? 1 मिनिट, लग्नाचे कपडे कशाला? आता झालं की लग्न. मा लग्नानंतरचे कार्यक्रम राहिलेत ना, ते करावं लागतील आपल्याला. दाजीबा, अमोल बरं झाल्यानंतर तुम्ही म्हणलेला का नाही सगळे कार्यक्रम करणार? अरे हा दिप्या म्हणलो होतो, पण अमोल बाळा, अरे झाले की लग्न. आता या सगळ्याची खरंच गरज आहे का? हो गरज आहे. आज तुम्ही मला सिम्बा प्रॉमिस केलं होतं ना. आज तुमचा गृहप्रवेश आहे अमोलवर. हो, हे तूच ठरवलं असशील. नाही 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 मी नाही. मा बाबा, तुम्ही सिम्बा प्रॉमिस मोडणार का? तू ते घे. हा चला घालू कपडे. 1 मिनिट दाजी, ती तुमची माळ आहे त्यात. मान नाही कशात येते? वाट होऊ दे. तू घरी कर.
पण तिकडे माझे कपडे कुठे आहेत? मोना ह्याचे कपडे छोटे सरकार तुमचे कपडे आओ याचे कपडे तुम्ही आणणार होते ना. मामनजी, तुम्हाला आठवते का हो? 7 वर्षांनी अमोल असाच आपल्या पुण्यातल्या तिकडच्या घरी पहिल्यांदा येणार होता. मी तर एवढा आतुर झालो होतो ना त्याला बघायला. विनायकराव, आज तरी काय वेगळी अवस्था आहे का? तशीच आहे. ते बघा आले. अपर्णा, थोडं पुढे ये. अपर्णा, आता हे माप ओलांड आणि आत ये. थांबा. ही मोना आहे की दरवाजा अडवायला? अर्जुन दादा, मी तुमची लहान बहीण आहे ना. मग वंस, तुम्ही नाव घ्या आणि मला मोना अगं काय मोना काय अगं काय अधिकार आहे तिचा. बरोबर आहे मोना, तू लहान बहीण आहेस ना माझी. अप्पे नाव घे चल. घे ग. मोना, अर्जुन तुला पाहिजे ते देईना ग. आता पटकन गृहप्रवेश करूया ना. चला चला चला. वंस. नाही सगळं नीट व्हायला हवं. नीटच व्हायला पाहिजे. हा नीट व्हायला हवं. बरं ठीक आहे. या आगळ्या वेगळ्या लग्नाची काय सांगू कथा. अर्जुनराव आहेतच, पण आता इथून पुढे अमोलला सोबतीने घेऊन शोधेन आनंदाच्या नव्या वाट. वा. वा मस्त. बर चला, झालं नाव घेऊन चालायचं का? एक मिनिट. असं कसं मोना, तुझ्या दादाला पण सांग की नाव घ्यायला आता. काय मी सांगितलं. हो अर्जुन दादा, आओ तुम्ही पण घ्या. अरे आता तर बहीण म्हणली ना. आओ घ्या ना. तुम्ही पण नाव घ्या. बरोबर आहे, घ्या. बाबा घे. भूतकाळातल्या चुकांचा वाचणार नाही पाडा पुन्हा. भूतकाळातल्या चुकांचा वाचणार नाही पाडा पुन्हा. अपर्णाबाई, आता लाडानं मला नवरा म्हणा. एक मिनिट वहिनी, अमोल आता बरा होऊन आलाय तर एकदा त्याची दृष्ट काढून आहे त्याच. हो, आलेच मी. अमोल बाळा, आल्या गेल्याची, भूताखेताची, घरातल्यांची, बाहेरच्यांची कोणाचीच नजर नको लागायला माझ्या अमोलला. आता थांबा थांबा थांबा. अरे दादा, अरे मी एक नवीन पद्धत बघितली आहे. नवरा नवरीची पावलं फ्रेमवर उठवायची आणि ती फ्रेम लावायची. मी सगळी तयारी केली या ठिकाणी आलोच. आता या. चल आपी.
अपर्णा, आता तुझं उजवं पाऊल याच्यावर उठ. वा 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 वा. अर्जुन, आता तू. आता अमोल. वा वा वा, छानच या ठिकाणी. मा, माझा मा बाबा बरोबर फोटो काढ ना. हो. इकडे बघा. स्माइल. अरे अमोल, तू दमला असेल. तू बस बाळा आता. चल बस पटकन. नको नको, मी नाही जमलो. अरे मुझे मा, अगं आम्हाला अजून फोटो काढायचे आहेत. भांजे, अहो तुम्ही काढावं फोटो, पण मी काय आणलंय माहिती आहे का? काय? टॅन मा बाबाच्या लग्नाचे फोटो. बापू, आजोबा, खूप भारी आलेत बरं का फोटो. छान छान. चला, नवरा नवरी पण आले. या या या. या. चला, झाली का तयारी? नवरा नवरीला आंघोळ घाला, पण हा, एकमेकांना भिजवू नका बरं का. बापू, पण दोघांना आधी ओवाळून घ्यावा लागेल ना. हो हो. मोना, घे ग ताट. मोना, हे घे.